गंभीर आहे. आमच्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये दररोज म्हणलं तरी त्या ठिकाणी बाईट होतोय आणि कृपया विनंती आहे की ते जे निवारा केंद्र करायचे ते जास्तीत जास्त जलद गतीने कसं होईल याच्यासाठी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि शक्यतो सर्व जे श्वान आहेत ते पकडून त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आणि प्रभागामध्ये कुठेही शिल्लक राहिले नाही याची काळजी महत्वाची घेतली पाहिजे. तसंच आयुक्त साहेबांनी ज्यावेळेस माझी त्यांची मीटिंग झाली गेल्यावर त्यांनी आवर्जून सांगितलं की क्रीडांगणांचा विषय गंभीर आहे. बऱ्याच ठिकाणी त्याच्यावर अतिक्रमण केलं जातं आणि ते समाजासाठी वापरलं जात नाही. तर माझी विनंती आहे की त्या ठिकाणी क्रिकेटचे टर्फ असतील, व्हॉलीबॉल्स असतील किंवा जिम असतील, ओपन जिम्स असतील, याच्यासाठी एक चांगल्या पद्धतीची सुविधा त्या भागात उपलब्ध केली तर त्या ठिकाणी निश्चितपणे नागरिकांचा वावर वाढेल. तसंच पीपी तत्वावर किंवा बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर बरेचशा प्रायव्हेट जिम्सचे मालकही तयार आहेत की जे आपण पालिकेचा निधी वापरला नाही तरी चालेल तर ते बांधून घेतील आणि आपल्याला पुन्हा त्याचा वापर आपल्याला पालिकेसाठी करता येईल. नागरिकांसाठी निधी उपलब्ध नसताना त्यांचा निधी आपल्यासाठी उपलब्ध होईल. तसेच आपल्या परिसरामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये बायोमेडिकल वेस्टचाही सर या ठिकाणी मोठा प्रश्न आहे. आपले पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे डॉक्टर्स आहेत त्यांना कायम रजिस्ट्रेशन करावं लागतं. एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर परत त्याचं नूतनीकरण करावं लागतं आणि नूतनीकरण करत असताना बरीचशी कागदपत्र ही अपुरी राहिली तर त्यांचं जे मेडिकल वेस्ट आहे ते घेऊन जाण्यासाठी टाळाटाळ केली जाते. अशा वेळी हे मेडिकल वेस्ट जे आहे हे आपण इतरत्र कुठेही टाकू शकत नाही कारण त्याच्यामध्ये काचा असतात, सिरिंज असतात, पिशव्या असतात, याचा कुठेही वेस्ट आपण करू शकत नाही. त्यामुळे त्या कायद्यामध्ये थोडीशी शिथिलता कशी आणता येईल याकडे आपण पाहिले पाहिजे. तसेच जे जे हॉस्पिटल्स आपल्या परिसरात आहे त्या ठिकाणी बायो मेडिकलचे वेस्ट त्यासाठी सेपरेट बॉक्स असावे कारण आजकाल डायबिटीजचे पेशंट खूप वाढलेले आहेत. कोणाच्या युरिनच्या बॅग असतात, सिरिंज असतात, याच्यासाठी हॉस्पिटलच्या परिसरामध्ये बाहेर बॉक्स असावे जेणेकरून नागरिकांनाही या सुविधेचा लाभ घेता येईल. तसंच या भागामध्ये आता मॅडमनी आणि बऱ्याचशा सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की प्रत्येक नगरसेवकाला निधी उपलब्ध व्हावा. निश्चितपणे ती चांगली सूचना आहे कारण प्रभागामध्ये काम करत असताना बरेचसे विषय असे असतात की ते नगरपालिकेकडनं पूर्ण होत नाही. त्या ठिकाणी नगरसेवकांना स्वनिधी जर वापरता आला तर निश्चितपणे तो नागरिकांच्या उपयोगीला येणार आहे. तसंच आपल्या परिसरामध्ये पंतप्रधान आवास योजनेतून बऱ्याचशा लोकांना घरे मिळाली. बरीचशी लोक गरीबच आहेत आणि पहिल्या दुसऱ्या मजल्यावरती अपंग लोकांना आपण त्या ठिकाणी फ्लॅट दिले तर त्यांनाही त्या टॅक्स प्रॉपर्टी टॅक्स मध्ये त्यामध्ये कमी करावं, सवलत द्यावी. आणि तसंच 31 मार्चच्या पूर्वी आपण जी दंडामध्ये सवलत दिलेली आहे ती निश्चितपणे आपल्याला फायदेशीर ठरेल. बऱ्यापैकी आपल्या निधी संकलन झालेलं आहे परंतु माझी अशी विनंती आहे की हे संकलन चांगल्या पद्धतीने झाले परंतु त्यासाठी जर आपण 15 दिवसाची मुदतवाढ दिली तर निश्चितपणे आपल्या तिजोरीत निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं भर पडेल कारण बऱ्याचशा नागरिकांना निधी उपलब्ध स्वतःचा कमी वेळेमध्ये उपलब्ध करता नाही आलेला. त्याला जर आपण 15 दिवसाची वाढ दिली तर निश्चितपणे बरेचसे नागरिक त्या निधीमध्ये भर टाकतील. तसेच पाणी पुरवठ्याचे जे विषय आहे की आपल्याला पवना नदीवरून पाणी आणायचं निश्चितपणे मी बऱ्याच वेळा पवना नदीकडे जात असतो त्या भागामध्ये खूप ड्रेनेज लाईनचं पाणी सोडलेले आणि निश्चितपणे हे वाईट आहे, आरोग्याच्यासाठी घातक आहे. तर आपल्याला पवना नदीवरून डायरेक्ट पाणी कसं येईल याच्यासाठी निश्चितपणे